गुळगुळ गाववाडी येथील श्री शंभू महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्षाच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले। यावेळी युवक वीर ह.भ.प. सदाशिव मुरलीधर बिराजदार महाराज गुळगावकर यांनी काल्याची कीर्तन सेवा सादर केली। भक्ती, संस्कार, सामाजिक एकोपा आणि आध्यात्मिक विचारांचा संदेश त्यांनी दिला। कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद सदस्य धाराशिव कुऱ्हाळी गटाच्या लता शिवाजीराव मोरे यांच्या सहकार्याने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी गावातील भजनी मंडळी, महिला, प्रतिष्ठित नागरिक तसंच लहान थोर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तिगीतं, भजन कीर्तनामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला। वर्धापन दिन सोहळ्यानं गावातील धार्मिक आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला। म्हणजे भगवान विष्णू कृष्ण परमात्म्याला बघायला जावं म्हणजे पारखी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची अपेक्षा करून येत असताना भोलेनाथाने वेश बदलून आले। मैया दर्शन उमरखेड तालुक्यातील तरोडा इथं वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारीनंतर रेल्वे इंजिनियर जयदीप इधापे यांनी 19 ऑगस्ट रोजी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान तसंच कामासाठी जबरदस्ती आणि धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार केली। इंजिनियर इधापे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत रेल्वेने संपादित केलेल्या जमिनी व्यतिरिक्त कामामुळे नुकसान झाल्यास भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय। सोयाबीन पीक निघाल्यानंतर रस्तेही करून देण्यात येतील असं त्यांनी सांगितलंय। शेतकरी अनिल पोफाळगट यांच्या शेतालगत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली। तसंच ओम चव्हाण यांना रस्ता करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। रेल्वेच्या हद्दीबाबत बोलताना इधापे यांनी रस्त्याच्या 12 मीटर पर्यंत रेल्वेची हद्द असल्याचं सांगत संपादित जमिनीपुरतंच काम केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। रेल्वेवाल्याची हद्द इथं नाही, माझी हद्द आहे। इथे हे रेल्वेवाले मुद्दामून जाणीवपूर्वक त्रास द्यायचे मला आणि जीव मारण्याची धमकी सुद्धा द्यायली। माझी हद्द इथं आहे, हे मोजून घेतलेली आहे साहेब मी, आणि हे मुद्दामून मला त्रास द्यायले आणि जीव मारण्याची धमकी वारंवार द्यायली। गाडी खाली घालतो, ट्रॅक्टर खाली घालतो, ही भाषा बोलायली साहेब। पत्र किती चोरलं सांगा ना। आणि इथं पत्र होते साहेब, 30 पत्र रात्रीचं काम करायला हे पत्र लावले होते साहेब। इथं पत्र सुद्धा चोरी नेली रात्री। हे शेतकऱ्याला मुद्दामून त्रास द्यायले साहेब। मला पण रस्ता करून देतो म्हणले होते आणि मला रस्ता केला नाही। माझं शेत पडीत पडण्याच्या बेसवर आहे। त्यासाठी मी काय म्हणतो माहिती आहे का, 100% मग नुकसान तर 100% झालेलंच आहे, होणार पण आहे, झालेलं आहे नुकसान। ते पूर्ण या रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्याकडून व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्याकडून वसूल करून मला देण्यात यावं, अन्यथा मला पण आत्महत्येचा पर्याय राहिला नाही। पर्यंत काम करतात, यांनी पत्र लावले होते हद्दीचं, लावून देतात त्यांना लावून देतात, नुकसान करणार नाही शेतकऱ्यांना। रस्त्याची हद्द 12 मीटर आहे, 12 मीटर आहे, 12 मीटर दोन्ही साईडला 12 मीटर, रस्ता टोटल 24 मीटर। 12 मीटरच्या अंदर बाहेर काम करायला तुम्ही, तर 12 मीटर पर्यंत हद्द फिक्स केली, त्यांनी पत्र काढले, ते लावून देते असं का। आणि आपण म्हणता 12 मीटरची हद्द आहे, तुम्ही उमरखेड पासून जर इकडे शेंबाळ पिंपरी पर्यंत गेले तर 12 मीटरचा रस्ता जनसुविधेसाठी कुठे आहे? जनसुविधेसाठी तो PWDचा पार्ट आहे, ऑन रेकॉर्डर रस्ता 24 मीटर। नाही, मग आपण कसं काय 24 मीटर सांगताय? 24 मीटर शीटला आहे ना, शीट आहे ना, असं का। मोजून दिलेली रेल्वे विभागाला शीट आहे PWD डिपार्टमेंट, ते 24 मीटर रोड आहे। मग आता याच्यात तुम्हाला शेतकऱ्याचं नुकसान होताना दिसते की नाही? नाही, 12 मीटर पर्यंत शेतकऱ्याच्या हद्दीत जात नाही। बर बर 12 मीटर पर्यंतच रेल्वे काम करणार, सेंटर पासून 12 मीटर दोन्ही साईडला त्यातच रेल्वे काम करते, त्याच्या व्यतिरिक्त बाहेर रेल्वे काम करत नाही। नाही, आता यांचा प्रश्न काय आहे की बॉस शेतात आहे की 12 मीटरच्या हद्दीचं जी मार्किंग केलंय, त्या हद्दीचं मार्किंग जी बाउंड्री आहे ती काढू नका, बर एवढा प्रश्न ते लावून दे। बर आणि यांचा दुसरा प्रश्न असा आहे की जे रेल्वेचं काम यांचा आहे, विषय काय आहे तुम्हाला सांगतो, यांनी रेल्वेच्या वाढीव जमिनीमध्ये यांची जमीन गेलेली आहे, यांच्याकडे रेल्वेमध्ये वाढीव जमीन गेली, ती यांनी स्वतः खतलेली आहे। आता रेल्वे विभाग त्यांना रस्ता करून द्यायला तयार। यांचं म्हणणं आहे की माझं त्या रेल्वे विभागाची जी अतिरिक्त जमीन गेली त्यामध्ये यांनी सोयाबीन लावली, ते म्हणतात माझं सोयाबीन निघतेपर्यंत माझ्या पिकाचं नुकसान करू नका, रस्ता नंतर करू, असेही शेतकरी म्हणतात।
नाही तसं काय नाही. तसं आपलं तसं काय ऑन नाही. पूर्ण रेकॉर्ड रस्ता करून टाका, नाही तसं नाही काय. ऑन रेकॉर्ड हा. आहे. ऑन रेकॉर्ड आहे, शीट बनलेली. यांना विचारावं त्यांनी पैसे उचललेत का नाही, ते रेल्वेच्या जागेत त्यांनी शेत केलेलं आहे का नाही त्यांना विचार. एक मिनिट थांब. रस्ता करून पैसे द्यायला उचलले. तयार आहे ना. आजही रेल्वे करून द्यायला तयार आहे. बरं, झालं तुम्ही. यांचं म्हणणं आहे की शेजाऱ्यांचं नुकसान करून माझा रस्ता करू नका. हां त्यांच्या शेतात जर आपल्याला रस्ता करायचा असेल तर यांनी सांगावे उद्या पिकात ना रस्ता करतो. यांनी म्हणावं की माझं नुकसान झालं तरी चालेल, आपण रेल्वे रस्ता करू. आपण शेतकऱ्यांच्या बाजूने पॉझिटिव्हच विचार करतो. ठीक. आज सोयाबीनचं पीक एक ते दीड महिना राहिलेलं हो. आहे, म्हणून आपण म्हणतो जाऊ दे मग 1-1.5 महिन्यासाठी कशाला तिथं नुकसान. बरोबर. आणि रेल्वे विभागाला जेव्हा काम पडेल तेव्हा अतिरिक्त जमीन रेल्वे विभाग ताब्यात घेईल. बरोबर. तोपर्यंत शेतकरी जर ती जमीन खतत असली तर त्याला नाही बरोबर. मालेगाव तालुक्यातील गोक्सावंगी गावातील प्रेमयुगुल हे वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. त्यांचा विवाह करायचं ठरलं, परंतु मुलगी मागासवर्गीय असल्यानं घरच्यांनी या विवाहाला विरोध केला. त्यामुळे त्यांनी अखेर दोघांनी एकमेकांच्या पायाला दोरी बांधून गोक्सावंगी धरणात उड्या मारून आपलं जीवन संपवलं. या प्रेमयुगुलाची नावं महादेव निंबाळकर तर मुलीचं नाव निकिता कांबळे असं आहे. मृतदेह धरणातून पोलिसांनी बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आलाय. पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत. जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथील पत्रकार परिषदेत सुरेश वाणी यांना आमदार शरद सोनावणे यांनी कथितरित्या अर्वाच्य भाषेत धमकी दिल्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं केली आहे. अदानी प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी वाणी उपस्थित असताना हा प्रकार घडल्याचा संघाचा आरोप आहे. 15 ऑगस्ट होऊ द्या, वाणी तुमच्याकडे बघून घेतो अशा आशयाची धमकी दिल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तसंच पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी संघानं केली आहे. पत्रकारांच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेसाठी सरकार पाठीशी राहील असं आश्वासन पालकमंत्री गोगावले यांनी दिले. विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या उद्देशानं चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया CFI इंडियाज बर्न पेन युनिट रायगडच्या यांच्या वतीनं पेन तालुक्यातील इयत्ता 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोमवार 17 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, मेहनत, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचं महत्त्व विविध उदाहरणाद्वारे पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. रायगड जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या यशाचं कौतुक केलं. आज पेण तालुक्यातील 10वी-12वीच्या आणि इतर गुणवान विद्यार्थी भगिनींचा CFI या संस्थेच्या माध्यमातून जो काही गुणगौरव झाला त्याबद्दल मी संस्थेचा मनापासून आभार व्यक्त करतो. गुणवंत विद्यार्थी बंधू भगिनींचे सुद्धा मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. पुढच्या वाटचालीसाठी आम्हा सर्वांकडून शुभेच्छा देतो. स्पर्धा परीक्षांसाठी आता तुम्ही बोललात, तर पेनसाठी असं खास करून पेनसाठी काय प्रयत्न करणार? निश्चितच आहेत. आपण म्हटलं तसं आपल्या कोकणातून सुद्धा IAS, IPS, IRS, IFS अधिकारी व्हावेत किंवा पोलीस भरतीमध्ये असेल किंवा इतर सुद्धा शासकीय भरती करता जे काही प्रशिक्षण लागतं, कोर्सेस लागतात, त्यांना मार्गदर्शन लागतं, या बाबतीतलं सुद्धा आता आपल्या इथल्या असलेल्या सहकाऱ्यांनी जी काही मागणी केली त्या अनुसरून वर्धा चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा इथल्या काही वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक संस्था असेल यांच्यासोबत चर्चा करून या ठिकाणी सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला स्पर्धा परीक्षेचे केंद्र आणि मार्गदर्शन करता येईल हा प्रयत्न आपण निश्चितच करू. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्यावर करण्यात आलेली 2 जिल्ह्यातील तडीपारीची कारवाई तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आपचे खेड तालुकाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रशासनाच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मंगेश साबळे यांच्यावर राजकीय दबावातून सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. शेतकरी, दुष्काळ आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे आणि तडीपारीची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. तडीपारी विनाट रद्द करावी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरील कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवरील दडपशाही थांबवावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पप्पू वाकडे यांनी.
नमस्कार, आता आपण खेड राजगुरुनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागं आपण पाहू शकताय त्या ठिकाणी आंदोलन चालू असल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. काल आपण जर खऱ्या अर्थानं पाहिलं असेल तर सोशल मीडियामध्ये जे मंगेश साबळे आहेत त्यांचे या ठिकाणी तडीपारीची नोटीस काढल्यानंतर या ठिकाणी आंदोलन चालू असल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी खेड तालुक्याचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड आहेत. ते नेमकं काय म्हणतात ते या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, आपण या ठिकाणी कशासाठी जमलेला आहात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. सरपंच मंगेश साबळे यांची तडीपारीची नोटीस ही व्हायरल झाली. तसे आम्ही सगळे त्यांचे या ठिकाणचे एकदम चाहते कार्यकर्ते आहोत. आज जर एखादा सरपंच, जो सरपंच ज्याने प्रत्येक कार्यालयात आवाज उठवला, शेतकरी असू, व्यापारी असू, विद्यार्थी असू, आज कलेक्टरला त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थी नव्हते, शाळेत शिक्षक नव्हते, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांना शिक्षक पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यांनी अनेक आंदोलनं केली, अशी पैसे वाटले त्या ठिकाणी, विहिरीचा विषय होता, परत त्यांची स्वतःची गाडी जाळली. हे सर्व कोणासाठी केलं? शेतकऱ्यासाठी, जनतेसाठीच केलं. अहो, त्यांनी भिकाऱ्याचं रूप घेऊन केलं. कोण करणार आहे? कोणता नेता करणार आहे? कोणता आमदार खासदार करणार आहे? असा नेता होणार नाही कोण. आणि ही एक प्रकारे अन्याय आहे. त्यामुळं आमची तडीपारी रद्द व्हावं साबळे साहेबांची. त्यामुळं आमच्या या ठिकाणी उपोषण आंदोलन चालू आहे. जर तुम्हाला योग्यरित्या जर न्याय भेटला नाही तर तुमची पुढची रणनीती काय असणार आहे? मला जर न्याय भेटला नाही तर आम्ही त्यांना, त्या ठिकाणच्या साहेबांना, प्रशासनाला, सरकारला विनंती करणार आहे. जर का आम्हाला न्याय भेटला नाही, याच ठिकाणी आम्ही मांडव टाकू आणि उपोषणाला आमची तयारी करणार आहे. आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि प्रत्येक आमच्या वाड्यावस्त्यात गावांमध्ये सगळ्यांना, तालुक्यात जिथं जिथं आमचा संपर्क आहे, सरपंचांच्या मागे खंबीरपणे उभे राहायला सांगणार आहे. आणि आमचं पुढचं पाऊल उपोषणाकडे आहे. यामध्ये आमच्या जीवाला काही धोका होऊ काय होऊ, परंतु आमचं एकच ध्येय आहे, आमचे मंगेश साबळे साहेब सरपंचांची तडीपारी सरकारने रद्द केली पाहिजे. असा कार्यकर्ता, असा नेता परत होणे नाही. माईबापांना, माझी पब्लिकला पण सांगणं आहे, सपोर्ट करा, एवढंच सांगणं आहे. आणि प्रत्येक ठिकाणाहून आंदोलनं उचला, ही हुकुमशाही बंद करा बांधवांनो, एवढंच माझं सांगणं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हुकुमशाही चालणार नाही असं या ठिकाणी खेडचे तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही जी आंदोलनाची ठिणगी आहे ती खेड तालुक्यातून या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला भेटत आहे. पाहूया आपण या ठिकाणी पुढं काय होतंय. न्यूज मराठी, खेड, पुणे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी फाटा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. हे रास्ता रोको आंदोलन बुधवारी करण्यात आलं. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पीक विम्याच्या प्रश्नांसह कर्जमाफी आणि पशुधनाच्या चोऱ्या रोखण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. हे रास्ता रोको आंदोलन शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रास्ता रोको आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केलाय. कन्नड शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. मुख्य रस्त्यावर जनावरे ठिय्या देत असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय आणि अपघाताचा धोका वाढलाय. मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होते. या गंभीर समस्येवर कन्नड नगर परिषद कोणती भूमिका घेणार याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करावं या मागणीसाठी धाराशिव जिल्हा मातंग समाज रस्त्यावर उतरणार आहे. 20 ऑगस्ट रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मातंग समाजाचा महामोर्चा निघणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील लाखो समाज बांधव सहभागी होणार आहेत असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जातोय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय न झाल्यानं समाजात नाराजी असल्यानं मातंग समाजाकडून एल्गार मोर्चा काढण्यात येतोय. काय मोर्चाचं काय नियोजन आहे, काय मागणी आहे का? दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्याला निर्णय दिलेला आहे. त्या अनुषंगाने गेले 2 वर्षापासून मातंग समाजाचे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत आणि मातंग समाजासह ज्या उपेक्षित जाती आहेत त्याच्यामध्ये होलार समाज असेल, आमचा मेहतर समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, बेरड समाज असेल, यासह ज्या वंचित जाती आहेत त्या सर्व जाती अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करा अशी मागणी राज्यभर करत असताना हे सरकार मात्र याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण मातंग समाज आणि इतर उपेक्षित जातीच्या माध्यमातून येणाऱ्या 20 ऑगस्ट रोजी महामोर्चा या ठिकाणी आम्ही काढणार आहोत.
या महामोर्चाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने आम्ही गेली 1 महिनाभरापासून धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळे तालुके असतील, ग्रामीण भाग असेल, त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि समाजाला आव्हान केलेलं आहे की या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं. या महामोर्चामध्ये साधारण 1 लाखाच्या पुढं मातंग समाज रस्त्यावर उतरून इथल्या शासन व्यवस्थेसमोर आपलं गाऱ्हाणं मांडणार आहे आणि हा मोर्चा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण व्हावं याच्या समर्थनामध्ये हा मोर्चा निघणार आहे. तरी मी या माध्यमातून माझ्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम उपेक्षित आणि वंचित असलेल्या जात समूहांना, ज्यांना आरक्षणाचा आजपर्यंत लाभ झाला नाही, अशा सर्व जात समूहांना आणि खास करून मातंग समाज बांधवांना नम्रतेची विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं. नमस्ते. जमिनीचे नियमानुसार नोंद रेकॉर्डवर घेण्यासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील पोपळ शिवणी येथील दिव्यांग बाळाभाऊ विश्वासराव देशमुख, त्यांच्या पत्नी विमलबाई देशमुख आणि मुलगा सुहास देशमुख हे गेल्या 14 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत. उपोषणाचा 6वा दिवस उजाडला असला तरी प्रशासनाकडून या प्रकरणाची साधी दखलही घेण्यात आलेली नाही, ज्यामुळे या वृद्ध आणि दिव्यांग दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. कुठल्या मागणीसाठी तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि किती दिवस झाले? मी येत्या 14 ऑगस्टपासून मी इथं उपोषणाला बाबासोबत बसलेलो आम्ही आणि आमच्या मागण्या हे आहेत की जे अवैध बांधकाम नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेलं आहे, त्या नगरपालिकेच्या अवैध बांधकामावर शासनाकडून कारवाई म्हणजे शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांमुळे ते तिथं बांधकाम करण्यात आलं त्या अधिकाऱ्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच आमचं जे घराचे जे नुकसान झाले आहे आणि आमच्या जे जीवितावर जे नुकसान होत आहे आता जो आता झालेलं आहे त्याच्यावर शासनाने आमचा नुकसान भरपाई करून देण्यात यावी. कुठल्या जागेवर बांधकाम झालेलं आहे त्याचा तुम्हाला काय त्रास होतो? आम्ही शेगाव येथे राहतो, इंदिरानगरमध्ये, आणि मागच्या साईडला जे पावसाचे पाणी जाण्याकरिता जी गल्ली होती त्या गल्लीमध्ये अवैध बांधकाम करण्यात आलं आणि आम्ही ते बांधकाम अवैध होत असल्याचे सर्व पुरावे आम्ही नगरपालिकेला व जिल्हाधिकाऱ्याला पाठवले होते. त्यावर रितसर तक्रारी केल्या होत्या व त्या तक्रारीवर आम्ही नगरपालिकेला ते निदर्शनास आणून दिलं होतं, पण शासकीय कर्मचाऱ्यांना त्यावर कुठल्याच प्रकारे दखल घेतली नाही. त्याच्यापासून तुम्हाला काय त्रास? त्याच्यापासून आता जे पावसाचं पाणी आहे ते आमच्या घरामध्ये शिरत आहे व भिंती पूर्ण कोसळण्याच्या मार्गावर आहेत. आता सध्या भिंतीतून पाणी येत आहे आणि घरात महामारी चालू झालेली आहे. घरात माझ्या बहिणीला टायफॉइड झालेला आहे, तिला ॲडमिट केलेलं आहे शेगावला. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाच्या शिवारात बंद असलेल्या एका बोरवेलमध्ये 3 वर्षांचा अदनान शेख नदीम हा अडकला होता. जवळपास 10 फूट खोलीवर तो अडकला होता. माहिती कळताच परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यंत्रणा कामाला लावली. स्थानिक महसूल प्रशासनाचे विभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्यासह पोलीस आरोग्य विभागाचे पथक या परिसरात पोहोचले. बोरवेलच्या बाजूने जेसीबीने मोठा खड्डा करण्यात आला आणि तब्बल 2.25 तासाच्या अथक प्रयत्नातून गावकरी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला बाहेर काढलं. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.